निकषामध्ये आता बदल करणं गरजेचं आहे। कारण काय 1 फेब्रुवारी 2019 नंतर त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतलेली आहे, जे गरीब शेतकरी त्यांना हा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। या बाबतीमध्ये केंद्राकडे आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काय अपात्र त्यांनी जे सांगितले की काय शेतकरी पात्र शेतकरी आहेत, परंतु पात्र शेतकरी असले तर निश्चित प्रकारे त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा राज्याची योजना असू द्या किंवा केंद्राची योजना असू द्या हा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल। जर आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः राज्याने सुद्धा 7 आतापर्यंत शेतकऱ्यांना हप्ते दिलेले आहेत। साधारणतः 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून 39,000 कोटी रुपये हे माझ्या शेतकरी बांधवांना दिले आहेत। त्यामुळे हे सरकार हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांवरती हे करणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे सदस्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या जे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे नोंद घेऊन त्यांच्यासमोर त्यांची एकत्र बैठक घेऊन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतला जाईल। समाधानकारक आदरणीय समाधान अवताडे साहेब, समाधानकारक उत्तर मिळाले। आपण बसा। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 25,282। पुढे पुढे। प्रश्न क्रमांक 3 25,282 लिखी द्या। सांगितलं ना तुम्ही। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरानुसार पीए जनमन योजना अंतर्गत 3,760 पैकी 3,328 घरकुले पूर्ण झाल्याचे सांगितले आहे आणि मजुरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे। त्या अनुषंगाने माझे पुढील प्रश्न आहेत। प्रश्न पहिला, ज्या 432 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत त्या कामांसाठी उर्वरित हप्ते वितरित करण्याची निश्चित कालमर्यादा शासन लागू करणार काय? प्रश्न दुसरा, काम सुरू नसल्याने अनुदान दिलेले असे सांगितले आहे, परंतु लाभार्थ्यांकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे काम सुरू होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे काय? असल्यास शासन लाभार्थ्यांना प्रारंभीचा विशेष निधी अतिरिक्त मदत देणार आहे का? प्रश्न तिसरा, FTO तांत्रिक अडचणीमुळे मजुरी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले, या तांत्रिक अडचणीस जबाबदार कोण? संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे काय? प्रश्न 4 आणखी दोन प्रश्न आहेत। ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल उभारले आहे आणि मजुरी न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यांना व्याजासह भरपाई देण्याचा शासनाचा विचार आहे काय? आणि प्रश्न 5 अध्यक्ष महोदय, शहापूर तालुक्यातील अरुण खान साहेब जरा 1 मिनिट बघा। हा प्रश्न उत्तराचा तास आहे, 1 तास मिळतो आपल्याला। प्रत्येक सदस्य जर एक प्रश्नाचा धडाच वाटणार असेल 7-7, 8-8 प्रश्न, ते उत्तर कसं देणार आहेत? हे बघा, यापुढे जर का तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर जास्तीत जास्त 2 प्रश्न एका वेळेला विचारा। बसा, आता घ्या उत्तर घ्या। अध्यक्ष महोदय, बसा। श्रमजीवी काय आहे बोला। 1 मिनिट मंत्री महोदय। एकच शहापूर तालुक्यातील आदिवासी कातकरी लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र आढावा बैठक घेऊन प्रलंबित सर्व प्रकरणे निर्धारित मुदतीत निकाली काढण्याची हमी शासन देईल काय? ठीक आहे, चला। अध्यक्ष महोदय, पॉइंटेड आहे का? बसा, बोला। अध्यक्ष महोदय, श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून एक मोर्चा काढला होता गरीब आदिवासी कातकरी समाजाला मजुरी मिळावं म्हणून रोजगार हमी योजनेअंतर्गतली। त्यामुळे त्याची वस्तुस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय की रोजगार हमी अंतर्गतले 8,000 कर्मचारी कार्यरत होते, त्याच्यापैकी मजुरी मिळालेले 4,528 मजूर होते आणि मजुरी न मिळालेले जे मजूर होते त्याच्यापैकी 3,472 होते। त्याच्यापैकी निधी मागण्यासाठी आत्ताच मंत्री महोदयांनी उत्तर दिलं होतं की मजुरी मिळण्याच्या अनुषंगाने जे मागणी केलेली आहे निश्चितच केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर त्या मजुरांना दिल्या जाईल। परंतु दुसरा विषय आहे, आमदार महोदयांनी प्रश्न विचारला का तांत्रिक अडचणीमुळे वगैरे सर्व निराकरण झालेलं आहे, त्यामुळे रोजगार हमी अंतर्गत मजुरांना निधी मिळण्याच्या अनुषंगाने मजुरी मिळण्याच्या अनुषंगाने निधी प्राप्त झाल्यानंतर निश्चित देऊ। आणि कातकरी समाजाच्या अनुषंगाने विचारलेला प्रश्न आहे लगेच अधिवेशन संपण्याच्या पूर्वी बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यात येईल। अध्यक्ष महोदय,
अत्यंत संवेदनशील अशा विषयावरचा प्रश्न आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मुळामध्ये या घरकुलांकरता जे सर्वेक्षण झालं होतं त्या सर्वेक्षणाच्या वेळेला त्याच्यात तांत्रिक त्रुटी राहिल्यामुळे हजारो कुटुंब या सर्वेक्षणातून घरकुल योजनेच्या ही बाहेर राहिलेली आहेत. त्यामुळे आता नव्याने सर्वेक्षण तुम्ही करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जी तांत्रिक तुम्ही उत्तरही मान्य केलं आहेत की तांत्रिक चुकींमुळे काही घरं बाहेर राहिलेली आहेत, त्यामुळे त्यांचं नव्याने सर्वेक्षण करून त्या सर्व आदिवासी कुटुंबांना या सर्वेक्षणात घेऊन घरकुल योजनेच्या त्यांना घरकुल देण्याकरता तुम्ही उपाययोजना करणार का, हा माझा पहिला त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि आवाज सॉफ्ट आणि नरेगा सॉफ्ट या दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक सिनिग्री नसल्यामुळे हे सगळे समस्या निर्माण झालेल्या आहेत. यातल्या समस्या आपण दूर करून या घरकुल योजनेतल्या लोकांना जी मजुरी मिळवायची आहे ती मजुरी मिळवून देण्याकरता सुद्धा प्रयत्न करणार का, असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, पीएम जनमन योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि कातकरी समाजांना प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे हा संकल्प असल्यामुळे आमदार मोदी यांनी प्रश्न विचारल्याप्रमाणे कातकरी समाजापैकी एखादी कुटुंब जर घरकुलापासून वंचित असेल तर निश्चित त्याचं संरक्षण करून आम्ही घरकुल 100% देणार आहे. आणि मजुरीच्या बाबत जो प्रश्न आहे, तांत्रिक अडचणीचा विषय आहे, तो 100% पूर्ण निराकरण झालेला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर मजुरांना निधी दिला जाईल. महोदय, या ठिकाणी शहापूर तालुक्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत, रमाई आहे, सबरी आहे, आदिम जमाती आहेत, या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितले की हप्ते वितरित झालेले आहे, परंतु त्यांचा कातकरी समाज बांधवांचा 60,58,296 इतकी मजुरी त्या ठिकाणी प्रलंबित आहे. आणि अनेक योजना ज्या आहेत 2017-18 पासून साहेब त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. माझी आपल्याला मंत्री महोदयांना विनंती आहे की त्या ठिकाणी ज्या घरकुलांच्या बाबतीमध्ये काही तांत्रिक अडचणी आहे की मजुरांचा आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक नसणं, कामाचा सांकेतांक नसणं, KYC प्रक्रिया नसणं, IFC कोड नसणं, अशा ज्या काही तांत्रिक अडचणी आहे, तर माझी आपल्याला विनंती आहे की आदिवासी कातकरी नागरिकांची प्रलंबित घरकुलांची जी कामं आहे साहेब 2016-17 पासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे. म्हणजे इतक्या वर्षापासून प्रलंबित असणं तर देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की एकही व्यक्ती या ठिकाणी बेघर राहता कामा नये. आणि असं असताना त्या ठिकाणी या कातकरी नव्हे, आदिम नव्हे, कुठल्याही जमातीचे कुटुंब असेल त्याने त्या ठिकाणी तातडीने त्या प्रलंबित घरकुलांची कामं ही तातडीने कशा पद्धतीने पूर्ण करण्यात यावी आणि जी मजुरांमध्ये ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याच्या ठिकाणी जागरूकता निर्माण करून त्या तात्काळ सोडण्यासाठी कोणत्या उपाययोजना त्या ठिकाणी आपण करण्यात आहात. सर्वाधिक अध्यक्ष महोदय, आमदार मोदी यांनी विचारल्याप्रमाणे 3,472 घराचे जे मजुराचे जे पैसे द्यायचे 60,58,000 केंद्र शासनाकडे मागणी केलेली आहे. त्यानंतर 100% मजुरांना पैसे मिळेल. परंतु PM जनमन योजनेअंतर्गत घरकुल जे मिळालेलं आहे त्याच्यापैकी 2,041 कुटुंबांना निधी मिळालेला आहे. फक्त 1,719 जे मजूर आहे त्यांना निधी मिळाला. आल्यानंतर केंद्र सरकारकडून निधी आल्यानंतर 100% त्यांना दिला जाईल. प्रश्न क्रमांक, चला महिला सदस्यांना बोलू द्या. महिला सदस्यांना बोलू द्या. बसा. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 3,733 लाभार्थ्यांना फक्त पहिला हप्ता मिळालेला आहे. 3,472 मजुरांची संपूर्ण मजुरी प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये 27,000 रोजगार हमी योजनेअंतर्गत आणि 12,000 रुपये जे शौचालय बांधण्यासाठी मिळतात ते अध्यक्ष महोदय प्रलंबित आहेत. सरासरी 60,000 रुपये या 3,472 मजुरांचे प्रलंबित आहेत. माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, या 3,472 मजुरांना ही जी 60,000 रुपये सरासरी हे 2 हफ्ते आणि शेवटचा हप्ता 20,000चा हा कधीपर्यंत अध्यक्ष महोदय मिळणार आणि लवकरात लवकर मंत्री महोदय हा हप्ता कधीपर्यंत देणार? महोदय, 3,472 जे मजूर आहे त्यांना 60,58,000 जे मजुरी द्यायची आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. आत्ता ज्याच्या अगोदर आमचे गोगावले साहेबांनी उत्तर दिल्याप्रमाणे निश्चितच निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल.
आणि आपल्या माध्यमातून आपण निश्चितच PM जन्मन योजनेअंतर्गत घरकुलाच्या बाबत किंवा कातकरी समाजाबाबत मंत्री महोदय एक मिनिट. सातत्याने गोगावले साहेब असतील किंवा आपण सातत्याने सांगत आहात पैसे उपलब्ध झाल्यानंतर देऊ. हे काय योग्य नाही. शेवटी केंद्र शासनाकडनं जरी पैसे येणे असतील तर ते पैसे मिळवून घेणं जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे तुम्ही एक मर्यादेत सांगा की इतक्या दिवसात इतक्या महिन्यात हे पैसे जमा केले जातील. जर का हे पैसे उपलब्ध झाले नाहीत तर राज्य सरकार पर्यायी सोय करेल. पण असं मोघम उत्तर देऊन चालणार नाही. नाही प्रश्न तुम्हाला आहे. चला ठीक आहे. आम्ही लवकरात लवकर मजुरांचा मजुरी देण्याचे प्रयत्न 100% करू. लवकरात लवकर. अध्यक्ष महाराज, 100 किलोमीटर मुंबईपासून 100 किलोमीटरवर आहे आपलं काय शहापूर जिल्हा ठाणे. आणि इथं PM-JSY अंतर्गत यांना आपण 3760 घरं मंजूर केली होती. हे कोण्या तारखेला आणि कोण्या साली मंजूर केली होती झालं. आता आपण सांगितलं की दुसरा हप्ता फक्त आम्ही 288 लोकांना दिला. 3472 लोकांचे पैसे देणं आहे. आणि केंद्रानं पैसे दिल्यावर आपण पैसे देऊ असं सांगता. तर केंद्राचे पैसे येईपर्यंत महाराष्ट्र सरकार आपल्या तिजोरीतले उसने पैसे या गोरगरिबाचे, कष्टकऱ्यांचे, आदिवासीचे, कातकऱ्याचे घर बांधण्यासाठी आपल्या तिजोरीतून महाराष्ट्र सरकार देणार आहेत काय, आणि देणार आहे तो केव्हा आणि कोण्या तारखेला देणार आहे? अध्यक्ष महोदय, निश्चितच कातकरी समाजाला घरकुल दिलेलं आहे. त्याला सर्वात जास्त निधी राहतो एका घरकुलासाठी. 2023-24 या वर्षापासून PM योजना सुरू झाली. त्यापासून जे आदिम जमात आहे त्या आदिम जमात कातकरी समाजाला घरकुलाची योजना लागू सुरू झाल्यामुळे ते जे मजुराचे जे पैसे आहेत तर ते पैशाची मागणी केली. जेव्हा लवकरात लवकर आम्ही पैसे देण्याचे काम करू. नाही ठीक आहे. मंत्री महोदय, रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल आणि अकुशलचा जो भाग असतो तो भाग असल्यामुळे मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. आणि 2023 पासूनचं काम असल्यामुळे 1 वर्ष परत PM साहेबांनी एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्यामुळे निश्चित त्यांचे घरही पूर्ण होणार आहे आदिम समाजाचे आणि त्यांना मजुरी मिळणार आहे. सर, निश्चित लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. आमदार बोल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगताना असं म्हटलं की हे 3 वर्षापासून हे घरकुलं